नाही, गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातील काही ठिकाणावरून टीम आल्या होत्या, परंतु ह्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात उत्साह गोविंदांमध्ये आहे. प्रामुख्यानं तुम्ही बघितलं की मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार आलं आणि जेव्हापासून ह्या 2 वर्षामध्ये सगळे उत्सव मोठमोठ्या प्रमाणामध्ये साजरे व्हायला लागले, त्यात गोविंदाचा फार मोठा सहभाग आहे. आणि माझं तर लहानपणापासूनचं स्वप्न होतं, मी प्रत्येक वेळेस म्हणत होतो की दही काल्याचा उत्सव हा फक्त उत्सव न राहता त्याचं जसं प्रो कबड्डी आहे तसं प्रो गोविंदा झालं पाहिजे. आणि माझ्या मनातल्या ज्या संकल्पना होत्या, जे माझं स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरवलं. आणि मी पूर्वेश सरनाईकचं मनापासून अभिनंदन करेन की माझ्या मनातल्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा होता ह्या गोविंदांना इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचं, ते स्वप्न जे होतं मी पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं पूर्वेशने. त्याबद्दल त्याचा आणि समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता की गल्लीबोळामध्ये फिरणारा हा सर्वसामान्य मराठमोळा गोविंदाचा जो उत्सव आहे, दहीहंडीच्या उत्सवाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत वर्षातून एकदा येत होता, परंतु आता प्रो गोविंदाच्या माध्यमातून तो 365 दिवस क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे तो लोकांपर्यंत जाईल. आणि आज आता 18 ऑगस्टला डोममध्ये त्याचं फायनल आहे आणि प्री क्वालिफिकेशनसाठी आता इथे ह्या ठाण्यामध्येच ज्या पद्धतीनं कॉम्पिटिशन चाललं आहे, तुम्ही बघता की किती उत्साहाचं वातावरण आहे. मुंबई ठाण्यातील MMR क्षेत्रातील जवळजवळ 10 ते 12 लाख गोविंदा रस्त्यावर त्या दिवशी उतरवत असतात. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती गोविंदाचा जी सुट्टी आहे ती आधीच जाहीर करा. ती 1 महिन्यापूर्वी जाहीर झाली, त्यामुळे तशी तयारी गोविंदांनी केलेली आहे. त्याचबरोबर 75,000 गोविंदांना विम्याचं संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं, तेही आधी दिलं, जेणेकरून गुरुपौर्णिमेपासून गोविंदा जे सराव करतात त्याने सराव दरम्यान जरी कुठला अपघात झाला तरी ते विम्याचं एक संरक्षण कवच त्यांच्या पुढे राहतं. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गोविंदा नावाजलेला आता तुम्हाला बघायला मिळेल. आणि भविष्यामध्ये आजपर्यंत लोक स्पेनचं गोविंदा पथक म्हणत होतं. हा स्पेनचा गोविंदा पथकाचा जो विक्रम आहे तो विक्रम कापून आपला मराठमोळा गोविंदा हा जागतिक पातळीवर पोहोचेल आणि एक ना एक दिवस एशियन गेम्समध्ये आणि नंतर मग ऑलिम्पिकमध्ये हा गोविंदा पोचल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे मी खरोखर आमच्या सगळ्या गोविंदा पथकांचं, मराठमोळ्या गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. माझं जे स्वप्न होतं त्या स्वप्नामध्ये असं मला वाटायचं की दरवर्षी हे दहीहंडीचा उत्सव होत असताना अनेक गोविंदा जखमी होतात, जायबंदी होतात, आयुष्यभर मृत्युमुखी पडतात, परंतु ज्या पद्धतीनं सेफ्टी प्रिकॉशन्स ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून घेतले गेलेले आहे, एकही गोविंदा जाईबंदी होऊ शकत नाही, जखमी होऊ शकत नाही, मृत्यू तर लांबची गोष्ट. त्यामुळे एक प्रकारचं विश्वासाचं वातावरण आयोजकांवर गोविंदा व्यक्त करत असतात आणि ती संधी आता पूर्वेश सरनाईकांना मिळाली होती आणि ती त्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. साहसी खेळाला तुमच्याकडनं देखील विमा नाही, साहसी क्रीडा प्रकारात समावेश होण्यासाठी मला 9 वर्षे वाट बघावी लागली. तत्कालीन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्याकडे मी हा पहिल्यांदा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी त्याला त्यावेळेस मान्यता दिली होती. बैठक घेतली, बैठकीमध्ये नियमावली ठरल्यानंतर कसा हा गोविंदाचा सण करायचा व क्रीडा प्रकारामध्ये साजरा, ह्याच्या सगळ्या चर्चा झाल्या क्रीडा खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आणि साहसी क्रीडा प्रकारामध्ये याचा समावेश झाला. आता साहसी क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे तो आता राज्यस्तरीय आहे, तो केंद्रीय स्तरावर सुद्धा पुढे भविष्यामध्ये पोहोचेल आणि नंतर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचेल. मी सांगितलं ना की परवापासून पॅरिस ऑलिम्पिक चालू झालं, भविष्यामध्ये काही वर्षानंतर 2-5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. याचं श्रेय कोणाला जातं? नाही, श्रेय सर्वसामान्य गोविंदांना जातं, जे बिचारे एक दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर परत दुसऱ्या दहीहंडीच्या उत्सवाची वाट बघत असतात आणि 2-2 महिन्यापासून प्रॅक्टिस करत असतात, त्या सर्वसामान्य गोविंदाचा याचं श्रेय जातं. सर, डोममध्ये कशा प्रकारे असणार आहे फायनल अंतिम? हे जे आता 32 संघ निवडले गेलेले आहेत त्या 32 संघांपैकी 16 संघांची निवड होईल आणि त्यापैकी मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, परंतु येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना बक्षिसाची रक्कम दिलं जाईल. आणि ज्या पद्धतीनं IPL होतं, ज्या पद्धतीनं प्रो कबड्डी होतं, तशाच पद्धतीनं संघाची निवड केली जाईल, संघाचे स्पॉन्सर निश्चित केले जातील, जेणेकरून वर्षभर ह्या मुलांना जर काही गरज असेल, काही कुटुंबातल्या कुठल्या सदस्यांना त्या गोविंदाच्या माध्यमातून जर काही मदतीची अपेक्षा असतील तर तो संघाचा जो प्रमुख मालक आहे त्या माध्यमातून सुद्धा त्यांना भरपूर काही मदत होऊ शकेल अशा प्रकारचं एक नियोजन केलेलं आहे. आणि अतिशय चांगलं नियोजन केल्यामुळे गोविंदांना राज्याचं विम्याचं संरक्षण वर्षातून एकदा मिळतं, परंतु जो ह्या गोविंदाच्या ग्रुपचा मालक असेल
त्याला 365 दिवस ते संरक्षण मिळेल. सर, वेळ कमी पडला त्यांना कुठं पावसामुळे आणि मातीत प्रॅक्टिस करत होते. येणाऱ्या काळात तुमच्याकडनं प्रो गोविंदासाठी असा मॅच बघा, आता तुम्ही बघताय की तुम्ही सुद्धा बरेच जण ह्या पहिल्यांदा ह्या ठिकाणी आला असाल. कोणीतरी विचार केला होता की ठाण्यामध्ये असं ॲथलेटिक सेंटर निर्माण होणार नाही. तसं निर्माण केलं मी. मनामध्ये जर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या काही चांगल्या भावना असेल आणि लोकांसाठी त्यांना काहीतरी करायची इच्छा असेल, मानसिकता जर ती असेल, महापालिकेचा एकही रुपया न खर्च करता मी हे ॲथलेट सेंटर, हे जिम्नॅस्टिक सेंटर हे टाटा ग्रुपकडनं बनवून घेतलं. अशाच पद्धतीचं तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु सप्टेंबरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी एक सिंधुताई सगबाळ्यांच्या नावानं आर्चरी बनवली आहे, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, त्याचंही उद्घाटन होणार. त्यासाठी सुद्धा महापालिकेचा एकही रुपया खर्च नाही केला. त्यामुळे ह्या अशा गोष्टी, अशा योजना जर मनामध्ये लोकप्रतिनिधींच्या असेल आणि सत्तेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री जर असेल तर निश्चितपणे त्या प्रत्यक्षात उतरू शकतो. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. सर, एक प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीनं आता एशियन गेम्स आणि ऑलिम्पिकचा उल्लेख केला, दहीहंडीला आंतरराष्ट्रीय दर्जावर घेऊन जाण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? नाही, बघा, दहीहंडी हा उत्सव आहे, तो मराठमोळा उत्सव आहे. तो 365 दिवस चालणारच, कारण ही मराठमोळी संस्कृती, आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. ही संस्कृती तर मोडीत काढायची नाही, पण ह्या संस्कृतीच्या मातीतनं निर्माण झालेला गोविंदा याला क्रीडा प्रकारामध्ये समावेश झाल्यामुळे तो राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचं आहे. राज्यस्तरीय स्तरावर घेऊन जायला मी कॅपेबल होतो. मी जवळजवळ 7-8 वर्षे मेहनत केली आणि तो राज्यस्तरीय स्तरावर घेऊन गेलो आहे. परंतु भविष्यामध्ये येणारी पिढी राष्ट्रीय स्तरावर आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲटोमॅटिक पोचणार आणि पूर्वेश सरनाईक त्या पद्धतीनं मेहनत करत आहेत. त्यामुळे ते होईलच आणि त्यासाठी जे काही गरज लागेल राज्य शासनाची किंवा केंद्र शासनामध्ये सुद्धा आमचं युतीचं सरकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो त्या परीनं प्रयत्न करतो आहे. कारण या 18 तारखेच्या गोविंदांना त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर ह्या स्पर्धा अशा होतात हे त्यांनी बघितलं तर निश्चितपणे ते सहकार्य करतील. नेते तर भरपूर येणार आहेत, अभिनेतेही येणार आहेत. कारण शेवटी कसं आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे वड्याबरोबर चटणी लागते, तशा पद्धतीनं काही आम्ही अभिनेत्यांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेले. पण आल्यानंतर तुम्हाला कळेल, आतापासून ती कुणाला बोलवलं, म्हणजे बोलवलं भरपूर लोकांना, परंतु कोण येतील हे आता सांगणं योग्य होणार नाही. परंतु चांगले अभिनेते अभिनेत्री येतील, जेणेकरून असून उत्साहाचं वातावरण गोविंदांच्या मनामध्ये निर्माण होईल. सर, मोठ्या प्रमाणात तरुण ह्या ठिकाणी येत असतात. भविष्यात त्यांना नोकरीसाठी फायदा व्हावा यासाठी प्रो गोविंदाचा देखील आधार लागू शकतो. अनेक भरती प्रक्रियेमध्ये याचा कसा फायदा होईल, क्रीडा मंत्र्यांना या संदर्भात काय तुमची मागणी? नाही, नक्कीच मी आपल्याला एक सांगतो. आज एका गोष्टीचा मला खूप अभिमान आहे, ते म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून 27 आणि 28 जुलैला या ठाण्यातील जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये एकूण 7,200 खेळाडू हे या ठिकाणी दहीहंडीचे थर रचण्यासाठी आले होते. आणि आनंद या गोष्टीचा आहे की एकही गोविंदा या ठिकाणी जखमी झालेला नाही आहे. प्रो गोविंदा करण्यामागचं कारणच हे होतं की ह्या दहीहंडीला आपल्याला एक ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करत असतो तर ह्या खेळाला एक वेगळी उंची प्राप्त होत असते. आणि मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी ह्या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेबांना आम्ही एक विनंती केली होती की या दहीहंडीच्या माध्यमातून, ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून जे खेळाडू असतील या खेळाडूंना शासनाच्या वतीनं नोकरी असेल किंवा त्यांचं जे काही त्यांना फायदा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी दखल घ्यावी. राज्याचे उद्योगमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस मान्य केल्या होत्या. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस दहीहंडीच्या खेळाडूंना जी मदत हवी असेल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय उदय सामंत साहेब असतील, संजय बनसोडे साहेब असतील, हे सगळेजण आमच्या ह्या गोविंदाला मदत करण्यासाठी पुढे असतील. सर, नेटवर्क वाढलं आहे, कुठेतरी खेळाडू जास्त प्रमाणात येतात, जागा कमी पडायला लागल्यात. भविष्यात सरकारकडनं काय अपेक्षा असणार? बघा, आमदार प्रताप सरनाईक साहेबांचा हा स्वप्न होता, ह्या प्रो गोविंदाला इतकं मोठं त्यांना करायचं होतं. आज दहीहंडी समन्वय समिती असेल, युवा सेना असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या उत्सवाला मोठं केलेलं आहे. सरनाईक साहेबांना आम्ही जर कुठली गोष्ट सांगतो तर ते पूर्ण केलीच जाते. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना जे काही सांगितलं आहे, म्हणजे आज जर काही सांगितलं ते उद्या घडतच असतं. म्हणून भविष्यामध्ये आम्ही सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याकडे एक विनंती करणार आहोत. ज्या पद्धतीचा हा भव्यदिव्य जिम्नॅस्टिक सेंटर ठाण्यामध्ये उभारलेला आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये
ह्या गोविंदांना खेळण्यासाठी असेच भव्य स्टेडियमची निर्मिती व्हावी ह्यासाठी आम्ही युवा सेनेच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा असे स्टेडियम उभारले जातील प्रत्येक जिल्ह्यामधून ह्या दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदासुद्धा जन्माला येतील हा मला विश्वास आहे. मी आपल्याला सांगतो की आज दापोलीसारख्या तालुक्यातून या ठिकाणी 200हून अधिक खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. पालघर जिल्ह्यातील 3 संघ या ठिकाणी आहेत. अलिबागवरचा एक संघ आहे. तर येणाऱ्या काळामध्ये फक्त कोकणमधले नव्हे तर प्रत्येक विभागातून प्रत्येक महसूल विभागातून गोविंदा ह्या मुंबई ठाण्यामध्ये गोविंदा खेळायला येतील हा मला विश्वास आहे. सर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बक्षिसाचं कसं स्वरूप असणार आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचं लागलं आहे. लवकरच हा जुलैचा महिना फक्त आता 2-3च दिवस बाकी आहेत. मी जसं सांगितलं होतं की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही उद्योगमंत्री आणि त्याचबरोबर क्रीडा मंत्री तसेच मुंबईचे आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांच्या हस्ते ह्या गोष्टीची आम्ही त्या ठिकाणी घोषणा करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.